मगाशी तुम्ही ती प्रोसेस सांगितलीत की आपली वात पित्त कफ ही कशी काय घडलं जातं, बीज कसं काय हे होतं. सो आता जनरल ऑडियन्सला कळायचं असेल तर एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आता माझा नोव्हेंबरमधला जन्म आहे, तर थोडं एक्सप्लेन करून तुम्ही सांगा. अगदी अगदी अगदी. सोहमला किती जण ओळखतात त्यांनी सगळ्यांनी बघून ठेवा मी काय सांगतोय. बऱ्याच वेळेला जन्मतारीख असं म्हटल्यानंतर वाटतं की तुम्ही काय भविष्य वगैरे सांगताय का. हा मी ज्योतिष विशारद झालो, मी शिकलो ज्योतिष, पण औषध निर्मितीसाठी. बर. किंवा कुठं ही केस हातात नाही घ्यायची हे कळण्यासाठी मी ज्योतिर्वैद्यो निरंतरा असं म्हणलंय की ज्योतिषाला वैद्यकीय यायला पाहिजे, वैद्याला ज्योतिष यायला पाहिजे. पण मी कधी पत्रिका नाही बघितली, मी बघत पण नाही, मला फारसं कळत पण नाही, पण शास्त्र म्हणून शिकलो. पण ह्या गोष्टीचा ज्योतिषाशी संबंध नाही. ओके. नोव्हेंबर महिन्याच्या जन्माच्या पाठीमागं जर आपण 9 महिने गेलो तर सोहम करताची गर्भधारणा त्याच्या आईच्या पोटामध्ये ही उन्हाळ्यात झालेली असते. पण हिशोबा करता आपण 3 महिने पुढे जाऊ. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. त्याच्यापुढे मार्च महिन्यात, फेब्रुवारी मिड मार्च महिन्यामध्ये जर गर्भधारणा झालेली असेल तर बरोबर नोव्हेंबर महिन्यात जन्म येईल. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5वा महिना आहे तो मार्च महिन्यात गेलं तर. आता मार्च महिन्यातलं जे काही हवामान आहे ना मंडळी, ते सगळं तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा. मग त्यावेळेला थंडी पूर्णपणे संपून हळूहळू उन्हाळा सुरू झालेला असतो. पण तो आयुर्वेदानुसार वसंत ऋतू असल्यामुळं त्यावेळेला कफाचा काळ असतो. त्याच्यामुळं ह्या मुलांना लहानपणापासून सोहम म्हणत असेल की जरा आडव्या हाडाचा आहे नाही, लहान बाळ हातात घेतलं ते म्हणत असेल माती जड आहे बाळाची, पण कफाच्या काळामध्ये गर्भधारणा झाली बरोबर म्हणत असेल. करेक्ट. असं आडवं बोन ज्याला म्हणतो आपण, तर तसं प्रकृती असते. त्याच्यानंतरचे ते 7 धातू आहेत ते एक महिन्यात घडतात. मार्च महिन्यामध्ये रसधातू घडतो, एप्रिल महिन्यामध्ये रक्तधातू घडतो. आता मार्च आणि एप्रिलमध्ये आज टेम्परेचर डिफरन्स काय तुम्ही बघता बरोबर आहे. मग तेवढं गरम रक्ताचे हे लोक असतात. यांना स्वच्छता लागते, शिस्तप्रियता लागते, प्रामाणिकपणा लागतो, छक्केपंजे चालत नाहीत, आत बाहेर यांचं काही नसतं, रोखठोक बोलणारे हे लोक असतात. चूक आहे म्हणल्यानंतर मग ते डॉक्टर दांडेकर असो नाही तर कोणी मोठा PhD केलेला असो, सोहम त्याला रोखठोक सांगणार नाही, हे चूक म्हणजे चूकच. बरोबर ना. बरोबर. कारण प्रामाणिक असतात हे लोक, सत्यप्रिय असतात. भूक यांना सहन होत नाही उन्हाळा अंगात असल्यामुळं. आता केमिस्ट्री तुमच्यापैकी ज्यांचं झालेलं असेल तर त्यांना अल्कली आणि ॲसिड हे माहिती आहे. ओके. आता पावसाळ्यामध्ये सगळे ते शेतकऱ्यांना सल्ला देतात बघा की आता ॲसिडिक वॉटर आहे, तसं उन्हाळ्यामध्ये अल्कली आहे. बर. आणि हा जो निसर्गानुसार जो आपण सगळं बघतो ह्याच्यामध्ये, तर उन्हाळ्यातले अल्कली, पावसाळ्यातले ॲसिड्स हे एकत्र येऊन न्यूट्रल असा बॅलन्स्ड हिवाळा तयार होतो. ओके. तर हे जे अल्कलाईन बीड आहे त्याच्या अंगात जास्त असल्यामुळं कोकम सरबत, लिंबू सरबत, कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम हे सगळं त्याला हवंसं वाटेल. नाही आणि हेच त्याला म्हणलं जरा मिरचीचा ठेचा देऊ करे तो लोकांना मला उष्णता होईल, भूक मारलेली चालणार नाही, रान पटकन येईल, अशा प्रकृतीचे हे सगळे लोक असतात. हा जो म्हणजे आपण आपल्या ऋषीमुनींना खरं शास्त्रज्ञ म्हणलं पाहिजे. म्हणजे आपली जी स्पिरिच्युअलिटी आहे ती डॉक्युमेंटेशनकडं जायला पाहिजे. ओके. हे सगळं त्यांनी ज्या नोंदी करून ठेवलेले आहेत किंवा त्याची जी विद्यापीठं सगळी होती ऋषीमुनींची, त्याच्यामध्ये आज जर केमिस्ट्रीचं पुस्तक तुम्ही काढून बघितलं तर ॲसिड प्लस अल्कली इज इक्वल टू सॉल्ट प्लस वॉटर ही रिॲक्शन निर्माण करण्याचं श्रेय कोणीतरी युरोपियन शास्त्रज्ञाला जात असेल. पण आपण आज ज्या वेदांचा अभ्यास करतो आहोत, ज्या स्पिरिच्युअलिटीवर बोलतो आहोत, त्या आयुर्वेदातली चरक संहिता जी त्याचं वय 5,500 वर्षापूर्वीचं आहे असं मानूयात. ओके. त्याचा पहिला श्लोक असा आहे, अग्निवेश कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते. म्हणजे अग्निवेश नावाच्या कोणीतरी ऋषींनी हे तंत्र निर्माण केलं आणि चरकानं फक्त त्याचे संस्कार केले. अग्निवेश त्यांच्या किती हजार वर्ष पाठीमागं होते आपल्याला माहीत नाही. आणि त्या संहितेतला श्लोक आहे, क्षारो याती माधुर्यम शीघ्रम अम्लोपसंहिता. म्हणजे क्षार आणि आम्ल एकत्र आल्यानंतर माधुर्य म्हणजे न्यूट्रल ते प्राप्त होतं. आणि आजकाल जे मेटाबॉलिझम म्हटलं जातं, आपल्या स्टमकमध्ये ऍसिड्स येतात, लिव्हरमध्ये अल्कली येतात, ते न्यूट्रल होतात आणि मग पुढे आपलं रक्त, आहार, रस सगळा बनत असतो. ओके. आणि या ह्याच्यावर ह्या जन्मतारखेवरून प्रकृती हा सगळा भाग बेस येतो. बरं.